पोटात चला. किरण सर राख्या घ्या लगेच. आव्हान आहे की उरलेले 5-7 दिवस जे आहेत या 5-7 दिवसामध्ये जास्त मतदान आपलं झालं पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. एका 2-3 जणांचं काम नाही. विधानसभेच्या नेत्यांनी नवीन मुद्दा उपस्थित केला. दहशतीच्या विरुद्ध आमचा लढा आहे. आता प्रतापपूरला दहशत आहे कोणाची माझी कोणत्याच दहशत विरुद्ध लढा चालू आहे. म्हणून मी म्हटलं की कारण दुर्दैवानं 2.5 वर्षाच्या सत्तेमध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकांना एकही काम सांगता येत नाही. मी प्रतापपूरच्या आमच्या मतदार बंधू भगिनींना प्रश्न विचारू इच्छितो तरुणांना. एखादं काम तुम्ही मला दाखवा की महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं आपल्या गावामध्ये सरकार म्हणून. आपलं गाव सोडा, राज्यामध्ये ज्यावेळी कोविडची स्थिती होती 2.5 वर्ष सगळं ठप्प झालं होतं आणि त्या काळात खरं लोकांना पैशाची गरज होती, मदतीची गरज होती. आली काय मदत आपल्याला? जे लोक साध्या दवाखान्याची मदत आपल्या प्रवर हॉस्पिटलला जे लोक गेले ते बरे झाले. इकडे गेले की 3-3, 4-4, 5-5 लाख रुपयाला लोकांचे अजून उधार फिटलेले नाही आहेत. बरोबर आहे का? नाही गेले साहेब, टिकली नाही ती आपलं एकही माणूस गेले नाही. त्यामुळे ज्यांना कोविडमध्ये सुद्धा एवढ्या महामारीमध्ये सुद्धा लोकांना मदत करण्याची दानत नव्हती त्याच माझ्याविरुद्ध दहशतीचा आरोप करताय. तुम्ही इतक्या वर्षी 8 टर्म आमदार राहिलात, मंत्री राहिलात. तुम्ही आता स्वतःच्या खर्चानं फ्लेक्स लावले भावी मुख्यमंत्र्याचे. लोकांना लावले ते मला खरं प्रामाणिकपणे सांगा. लोकांनी लावले काय? ते नाही लावले स्वतः. फक्त नाव खाली मित्रमंडळ, अमुक मंडळ, तमुक मंडळ. काही गावात मला म्हणते साहेब ते भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोर्ड लावले त्याला भावीच ठेवा पाहिजे तुम्ही. आज जे वातावरण त्या सगळ्या जो प्रचंड रोष आहे सरकार महाविकास आघाडी सरकारबद्दलचा 2.5 वर्षाच्या निष्क्रियतेचा, मला मी अतिशयोक्ती सांगत नाही. आपल्या शेजारी संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र तालुक्यामध्ये आहे. मी खरं माहिती आहे का तुम्ही? आज निमोण, तळेगाव या सगळ्या पट्ट्यामध्ये काय स्थिती आहे? साकूर. आता काय शेवटी काय जे काही अमृतवाहिनी बँक करीत ते करू द्या, बाकी काही इथं संधी नाही. काही काले मला वाटतं कोणी व्हिडिओ आलाय कुठला तरी ते कातोऱ्याचा. कुठला आहे तो? करमण्याचा. पुढं कुठलं जाय दारू गोंधळ. हेच होते ना सगळे गुंड लोक त्या धारारफाच्या सभेनंतर काठ्या कुऱ्हाडी घेऊन. पाहिलं तुम्ही ते? आणि गाडी कातोरची होती, यामध्ये कोरड्या होत्या आणि हे म्हणतात आपण दहशतवादी आहोत. म्हणून मी सांगत होतो की लोकांच्या समोर जाताना तुम्ही काही सांगू शकत नाही. म्हणून कुठेतरी तुमचं लक्ष विचलित करायचं, तुमचा बुद्धिभेद करायचा, तुमचं कुठेतरी तुमचं मन वळवायचं, लोकांनी प्रश्न विचारू नये आम्हाला. पण मला वाटतं जनता अतिशय शुद्ध झालेली आहे. त्यांना असं वाटत असेल की अजून जनता अडाणी आहे. कारण या जिल्ह्यात पट्ट्यामध्ये सगळ्यांना निळवंडाचं पाणी आपण जे दिलं ते आपण दिलं. लोकांना त्याची कल्पना आहे सगळ्या जिल्ह्यात पट्ट्यामध्ये. प्रतापपूरला पाणी आणलं निळवंड्याचं. पुढे तुमचे 3 रोटेशन होणार आहे. 3 वेळा भरून देतो, चिंता करू नका तुम्ही. पाणी द्यायचं का माझं आहे. आपण आणलंय पाणी आता. हे दिसतंय चालू होत्या 25 वर्ष. आणि 20 किलोमीटर जे धरणाच्या मुखाशी कालवा काढायचा होता मुख्य, तो 20 किलोमीटर खाली आल्यानंतर मग आपले 2 कालवे निघतात, उजवा आणि डावा आणि उजवा. तर पहिल्या 20 किलोमीटरचं कामच होत नव्हतं. त्यांना एक काम होऊ द्यायचं, फक्त लोकांना नादी लावायचं होतं. खाली कालवे झाले कालवे, विखे पाडणं होत देत नाही, विखे पाडणं होत देत नाही. शेवटी पहिल्या 20 किलोमीटरचं काम विखे पाडणारच केलं ना, म्हणून तुम्हाला पाणी आलं.
लावू द्या बोट, ज्याला नाही लावू द्या, खाल नाही लावू द्या, आपलं काही कर्तव्य नाही आहे. पण मुद्दा मी सांगत होतो की आपण अशा बोर्ड लावण्यासाठी, प्रसिद्धी करण्यासाठी पाणी सोडत नाही आपण. आता प्रतापपूरला पाणी आलं, तुम्ही काय करायला पाहिजे होतं? येऊन जलपूजन करायला पाहिजे होतं, फोटो काढून घ्यायला पाहिजे होतं, केला. पण अंतिमतः हेतू काय होता आपला? की तुम्हाला पाणी मिळण्याचा आनंद जो तेवढा जो तुम्हाला आहे तो मला व्यक्तिशः आनंद झाला ना, की आपण शिरपूरचे 5,000 तोळा भरले, 5 तळे भरले. निमगाव सगळं आता पाणी खाली आलंय. तुमच्याकडे 2 तळे भरले. आज प्रतापपूरला आल्यानंतर तुमचे चेहरे जे फुललेले आहेत ते कारणच मला तलाव भरण्याचा परिणाम येतो. यावर्षी ठरलेलं आहे तुम्ही एकदा गावात आली ऊर्जा येऊन नाही, मी आल्यामुळे माहित नाही. पण आज एक मिनिट, आज भगवानरावचं आणि रमाजी दोघांचे भाषण झाल्यामुळे आता निश्चित ऊर्जा आली मला. दोघांच्या भाषणामुळे, तुमची भाषण ते म्हणून ऊर्जा आहे, त्याच्यामुळे ऊर्जा आली मला. आता चांगलं होणार, फरक पडला. पण मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज तुम्हाला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडीने एखादी योजना दिली का आपल्याला? मी आता पाहत होतो, मी जसं लाडक्या बहिणीची योजना मी जशी जाहीर केली, त्यांनी काय केलं? आमच्या लगेच लाडक्या बहिणीला सांगून टाकलं, आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही 3,000 रुपये देऊ. सत्तेवर येणार आहेत का पहिल्यांदा? आणि तुम्हाला 1,500 रुपये देतात, हे कोर्टात गेले होते ना. जे लाडक्या बहिणीचे पैसे थांबवण्यासाठी कोर्टात गेले ते आज 3,000 रुपये त्याची भाषा करू राहिली. त्यांच्या लक्षात आलं आता की लाडक्या बहिणी या 100% महायुतीच्या मागोबं राहणार आहेत. त्याचं कसं लक्ष विचलित करायचं, कसं त्यांचं मत वळवायचं, हा धंदा सुरू आहे. आज वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आज तुमच्या प्रवराने दिलं पाणी आहे की नाही? उन्हाळ्यात सुद्धा पाणी टिकवलं आपण. नदीकाठचे लोक आपण जगवले उन्हाळ्यात सुद्धा एवढं असताना पुन्हा आपण 2 नदी भरून दिली. त्यामुळे पाण्याचं नियोजन करताना आम्ही अशी प्रसिद्धी बोर्ड लावले नाही बाहेर. आणि आपलं कर्तव्यच आहे. तुम्ही लोकांनी ज्या विश्वासानं मला विधानसभेत पाठवलं ते माझं दायित्व आहे. मी काय उपकार नाही तुमच्यावर. उलट हे तुमचे उपकार आहे माझ्यावर की तुम्ही मला ती संधी विधानसभेत दिली काम करण्याची. त्यातून मला हे काम करता आलं. आज निळवंड्याचं पाणी देता आलं, प्रवरा एवढं भंडारदऱ्याचं पाणी जायकवाडा दिल्यानंतर अडचण होती तरी आपण व्यवस्थित नियोजन केलं. पाटाचं पाणी उन्हाळ्यात टिकवलं आपण. असं कुठं जाणून दिलं नाही की तुम्हाला कुठं पाण्याची अडचण आहे. आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही ज्यावेळी काम करतो, सरकारमध्ये तुम्हाला निवडून पाठवलंय. आज शिर्डीतली MIDCची 500 एकर जागा आपण MIDCला दिली. ती शेती महामंडळाची जागा होती. महसूल मंत्री म्हणून मी त्याचा अध्यक्ष आहे. मग तुम्ही 7 वर्षामध्ये महसूल मंत्री होता, एखादी गुंठा जागा दिली का उद्योग एखादी MIDC आणली संगमनेर तालुक्यात किंवा तळेगाव पाट्यामध्ये? तुम्ही काय केलं? त्या चिकणीची जागा फॉरेस्टची दावर करून घेतली. करेची जागा फॉरेस्टची नावावर करून घेतली. निळवंडे पुनर्वाटाची जागा ती आपल्या नावावर करून घेतली. माहिती आहे तुम्हाला का नाही माहित? मी अजून काहीच बोललो नाही. अजून काही नाही, मला माहिती आहे ना. तुमचं कोरोना त्यावेळी चाललं होतं. ते आपले होते मेजर काय ना त्यांचं ते राहत होते ना कुठे. हा एक मिनिट. अरे बरोबर आहे. तिथंच राहायचे तिकडे. ते मला नाही मुद्दा मी जुनी आठवण सांगतो. मी त्यावेळी सगळी मंडळी त्या ठिकाणी जुनी त्या ठिकाणी एक मेजरचं घर होतं त्यांचं. मग काळाच्या वगात मग देवंड्याचं पुरवठ्याचा प्रश्न सुरू झाला. मग तुमचा कुरण त्या ठिकाणी जागा देऊ म्हणून म्हणजे कोकणगाव जागा पडली नाही तालुका शेड फार्मची. कोणी घ्यायची नाही द्यायची नाही. सरकारी जमीन ताब्यात तुमच्या कुरणला त्याला कोकणगावला. त्याला म्हणलं शेती महामंडळाची जमीन एवढी पडलेली मोकळसारखी तिथं श्रीरामपूर भागामध्ये द्या लोकांना. तुम्ही पाण्याचे हक्कच आहेत त्यांना. म्हणजे कोणाच्या जमिनी भूसंपादन करण्याची गरज नाही, कोणाला पैसे द्यायची गरज नाही, कोणाला दुखायची गरज नाही.
आता खंडकरच्या जमिनी वाटूनही हरेगावला आज 3,500-4 हजार जमीन आपण आता वाटायला काढली तरी 4,000 एकर जमीन शिल्लक आहे. टिळकनगरची सगळी जमीन वाटून झाली तरी जवळजवळ 3,000 एकर जमीन शिल्लक आहे. आणि म्हणून आपण शिर्डीची MIDC जमीन 500 एकर काय दिली की आता शिर्डीत विमानतळाचा विस्तार होतोय, त्या ठिकाणी MIDC आल्यानंतर रोजगार निर्माण होईल, आपल्याच भागातल्या तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. परंतु त्यांनी भाषण केलं कुठंतरी बाळासाहेबांनी की आम्ही उत्तर औद्योगिक विकास करायला सांगितलं. 30,000 लोक MIDC कामाला आहे का? 300 लोक नाहीये, बरोबर की नाही? तरी तेवढे 30,000 लोक माझ्या काम करतात. आणि धडधड एवढा माणूस ज्येष्ठ असताना एवढं खोटं बोलू शकतो. मी आता माझा परवा दौरा आहे तालुक्यामध्ये, त्यावेळी मी सांगणार आहे. मी त्या सगळ्या मुद्दा मी त्या इंडस्ट्रीची माहिती काढली, किती इंडस्ट्री चालू आहेत, किती बंद आहेत, कोणत्या इंडस्ट्रीत किती कामाला आहे, लेखाजोखा मांडला पाहिजे लोकांपुढे. पण त्यांना आपल्या मतदारसंघाची फार चिंता लागू नये. पण स्वतः मतदारसंघात प्यायला पाणी नाही. आज आता शिर्डी मतदारसंघामध्ये आज पिण्यासाठी एकही टँकर चालू नाही. आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात आज 72 टँकर चालू आहेत. हे काही तुलना करा तुम्ही विकास प्रक्रियेची. आमचं दुष्काळाचं मॉडेल आहे म्हणलं, दुष्काळाचं मॉडेल. आता कोणतं मॉडेल हे माहीत नाही. नाही, सगळं वॉटर सप्लाय स्कीम केलं, हांगवडीला केली, शेडगावला केली, सगळ्या योजना करून दिल्या आपण. आपलं दायित्व जेवढं होतं आपण ते पूर्ण केलं. आम्ही जेव्हा काही योजना आणण्याचा निर्णय घेतला, तसं पीक विम्याचा आपण निर्णय घेतला. लोकांना विश्वास नव्हता 1 रुपयात पीक विमा मिळतो म्हणून, बरोबर आहे का? लोक विसरून गेले होते अशी काही विम्याची योजना असेल. मी अनेक सभेत ते सांगितलं, तुमचे फोन वाजल्यावर तुमच्या लक्षाला पैसे आले म्हणून. मग पहा, तुमच्याकडे प्रधानमंत्री पीक विम्याचे 305 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 65,31,000 रुपये जमा झाले तुमच्या गावात. उच्चांक. नंतर सोयाबीन कापसाच्या अनुदानाच्या रकमा 229 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7,06,000 रुपये जमा झाले. आणि आमच्या जुन्या योजना चालूच आहेत. आज 80% जनतेला मोफत धान्य देण्याची योजना चालू आहे की नाही? आनंदाचा शिदा आम्ही सुरू केला आपलं सरकार आल्यानंतर. ती योजना चालू आहे की नाही? आता आमचे मित्र ते उभे राहिले, त्यांनी सांगितलं आपल्या 107 दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7,51,000 रुपये जमा झाले दूध उत्पादक शेतकरी. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 458 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 34,35,000 रुपये जमा झाले. पैसे आले का नाही? मी घेणार नाही, आले का सांग. आणि हे पैसे तुमचे आहेत, यांचा संबंध नाही काही. लक्षात घ्या, वर मागते तुमच्याकडे. आणि आता आपण डिसेंबरपासून 2100 रुपये करतो. आता पुढचा जो हप्ता आहे डिसेंबरचा तो 2100 रुपये घेईल. पण तुम्ही 2100 पण थांबू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल वाढू आले तर. 2100 थांबत नाही आम्ही जास्त देणार आहोत तुम्हाला. आणि म्हणून आता वेगवेगळ्या योजनेचं बाकीची योजना चालू आहे. आज तुमच्याकडे झिरो बिल पाठवले, आले का नाही? लोकांना वाटत होतं की नुसतेच घोषणा झाली वीज बिल माफीच्या. काही बिल दाबून ठेवले होते ना या वारबोंड लोकांनी. ते म्हणजे आचारसंहिता आहे. आणि राहता तालुक्यात स्त्रीकडे बिल आली. मला मी पानवडीला होतो, ते म्हणले, मी तर विचारलं पानवडी शेतकऱ्या, झिरो बिल आले तुम्हाला? आहे का? झिरो बिल आले. तर ते लोक बाहेर पाहतच होते की काय बिल, म्हणजे काय सांगतो मी झिरो बिलाचं. कारण हे सगळे बिल दाबून ठेवले तुम्ही ऑफिसमध्ये. आता आले तुम्हाला 2 दिवसामध्ये. शेवटी आपण ताब्यात घेतले यंत्रणेने आणि आपल्या मार्फत वाटप केलं. लोकांना पटलं पाहिजे ना. आज इथे 15,607 रुपये एका शेतकऱ्याचं होतं, आज 0 बिल आलेलं आहे. काही लोकांचे 18,000, 20,000, 2 लाखापर्यंत बिल माफ झाले.
काही लोकांनी कनेक्शन घेतल्यापासून भरले नव्हते ते माफ झाले. हा ना, स्थिती आहे ना. नाही थोडं मुद्दा असा आहे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे आता सगळे बिल माफ झाले, मागचे माफ झाले आणि पुढेही 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्हाला बिल मिळणार नाही, येणार नाही. आपला प्रयत्न आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये सोलरवर चालणारे पंप आता प्रत्येकाला द्यायचे. एकदा सोलरवर तुम्हाला पंप मिळाले दिवसाला तुम्हाला पंप मिळणार आहे. लाईट गेली काय, झटके मारते काय, काही गरज नाही. त्यामुळे तो एक प्रयत्न आम्ही आता सुरू केलेला आहे. त्यासाठी मोठी योजना तयार केलेली आहे. त्यात तुम्हाला त्या सोलर आधारित पंप आम्ही द्यायचा निर्णय करतोय आणि मी आपल्याला ते नंबरपूर्वक सांगतो. आम्ही निवडणूक होऊ द्या, आपण इथं आहे परत सत्तेवर. परामुख्यमंत्री आले याला नेवाशाला, आपण आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं. काय सांगितलं? सत्तेवर आल्यावर पहिला निर्णय काय? शेतकऱ्यांची कर्जमाफी. हा निर्णय आपण करतो आता. लोकांना खात्री आमच्याबद्दल. एवढ्या योजना दिल्या तुम्हाला, मिळाल्या का नाही? का फक्त घोषणा होत्या? मग 2.5 वर्ष जे महाविकास आघाडी सरकार होतं, काही मिळालं तुम्हाला? उधार बांधून फिरतात गाव त्यांचे नेते ते सगळे लोक. म्हणून मित्र तुम्हाला माझी विनंती की येत्या 20 तारखेला आपण आपला अनुक्रम नंबर किती आहे नक्की ना? काय प्रतापपूरमधून 1 नंबरचा मताधिक्य झाला पाहिजे. माझी अशी आपल्याला विनंती आहे. जे आम्ही केलं ते आपल्याला सांगितलं आणि काही थांबलेलं नाही. आपण आता आपण काही कुठं बोर्ड लावले नाही भावी वगैरे काही. असे जनतेने आपलं जनते प्रेम आपलं कशाला आपण बोर्ड लावायची गरज आहे. त्यामुळे विनंती तुम्हाला आहे की 20 तारखेला 1 नंबर पुढे बटन दाबा, कमळाच्या चिन्हा पुढे बटन दाबा आणि आपण पुन्हा संधी द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.